हा मुस्लिम बादशाह स्वतःला गणपतीचा आणि सरस्वतीचा मुलगा मानायचा। शिवाय हा मुस्लिम बादशाह त्याच्या पत्राच्या सुरुवातीला सरस्वतीला वंदन करून मी हे पत्र तुम्हाला पाठवतोय असं लिहायचं। आणि त्या मुस्लिम बादशाहचं नाव होतं दुसरा इब्राहिम आदिल शाह, ज्याच्या दरबारातून अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला त्या अली आदिल शहाचा हा आजोबा, जो स्वतःला जगद्गुरु मानायचा। हा स्वतःला सरस्वती किंवा गणपतीचा पुत्र मानण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे याला गायनाची आणि संगीताची विलक्षण आवड, आणि त्यामुळे याचा हिंदू गायकांशी संबंध आला। आणि हे हिंदू गायक गायनाच्या आधी किंवा गायनाच्या साधनेच्या आधी सरस्वतीची पूजा करतायत हे त्यानं पाहिलं, म्हणून त्यानं सुद्धा सरस्वतीची पूजा करायला सुरुवात केली। तर या सरस्वतीच्या पूजनामुळे त्याला हिंदू धर्माबद्दल सुद्धा आकर्षण वाढायला लागलं। त्यामुळे या पठ्ठ्यानं एक नवरस नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथात यानं सरस्वती सोबत गणपती आणि हिंदू देवतांबद्दल अनेक काव्य रचना केल्या। गणपती बाप्पा बद्दल तो काय म्हणतो, गणपती सुरत हस्त मेघ मद बरकत पाणी दंत दामिनी घाट घोर घोर गौर मंडन भिगुमानी। म्हणजे गणपती अस्ताचा मेघ आहे, त्याचे दात विजेसारखे आहेत आणि त्याचं मुख चंद्रासारखं आहे, असं तो गणपती बद्दल म्हणतोय। अशाच प्रकारे त्याने सरस्वतीचं सुद्धा वर्णन करून ठेवलंय। त्यानं सरस्वतीचं एक चित्र सुद्धा काढून घेतलं, म्हणजे चिखलात कमळ उगवतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा इब्राहिम आदिल शाह। पण आता हा इब्राहिम आदिल शाह किंवा इतर कोणताही चांगला व्यक्ती असं वागतो म्हणजे इस्लाम धर्म हे त्याला करायला सांगतोय अशी समजूत तुम्ही करून घेऊ नका।